महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा गारवा मिळालाय। मात्र शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मात्र घाम फुटलेला आहे। याचा आढावा घेणारा लोकशाहीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान, काढणी केलेल्या कांद्याचा चिखल, कष्टानं उभी केलेली पिकं भुईसपाट। पावसामुळे खराब झालेला कांदा या शेतकऱ्यांनी हातात घेतलाय आणि त्यांच्या डोळ्यात चिंतेचे ढग जमा झाले। नाशिकच्या येवला परिसरात अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला, त्यामुळे उकाड्यापासून अनेकांना दिलासा मिळाला। मात्र दुसरीकडे शेकडो एकरवरील पिकांना त्याचा फटका बसला। अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढून उघड्यावर ठेवला होता आणि त्यातच अचानक जोरदार पाऊस झाल्यानं कांदा भिजून खराब झालाय। अगोदरच कांद्याला भाव मिळत नाही आणि त्यात आता अवकाळी पावसानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभा ठाकलंय। माझा 1 एकर कांदा अचानक दुपारी पावसाने आल्याला भिजून गेलाय। पूर्ण मेटाकुटीस आलेलं, इकून तिकून पाणी नसताना कसा तरी पिकवला तो कांदा। पण आज शासनाने 1000 ते 1200 रुपये भाव देऊन आम्हाला त्याच्याने काहीच होत नाही, त्याच्यापेक्षा तो कांदा मातीत घातलेला बरा। शेतकऱ्यांचं या अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी हतबल झाले। याबाबत आपण अधिकाऱ्यांशी बोललो असून सूचना केल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। कांदा पिकाचं नुकसान झालंय। आता वेगवेगळे जे आहेत रिपोर्ट येत आहेत, पण शासन मला खात्री आहे की त्यांना निश्चितपणे मदत करते। तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांशी सुद्धा मी बोललो। पंचनाम्याला येवला आणि माझ्या मतदारसंघामध्ये सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं शेती फुलवली, पाण्याची टंचाई असतानाही जीवाचा आकांत करून पिकं जगवली। मात्र ती हातातोंडाशी आल्यानंतर अवकाळी पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी टाकलंय। त्यामुळे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता केली जाते। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।